नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि कोंबड्या उन्हाळ्यात आणखी संवेदनशील झालेल्या असतात. साधारणतः कोंबड्यांसाठी 22 ते 28 अंश सेल्सिअस तापमान उत्तम असतं. पण तापमान जेव्हा 33 ते 34 अंशावर जातं तेव्हा कोंबड्या धापा टाकायला लागतात. त्यांच्यामध्ये उष्माघाताच्या आणि मरतुकीच्या घटना दिसायला लागतात. त्यात सध्याचा पारा 40च्याही पार जातोय. त्यामुळे अशा वातावरणात आपल्याला कोंबड्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपण कोंबड्यांची मरतूक थांबवू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात आहाराची काळजी कशी घ्यायची हे पाहिलं. त्यामुळे आज आपण शेडचं व्यवस्थापन कसं करायचं ते समजून घेऊयात. कोंबड्यांवर तापमानाचा परिणाम होणार नाही यासाठी शेडमध्ये कायम हवा खेळती राहिली पाहिजे. या अनुषंगाने बाजूचे पडदे नेहमी खाली ठेवायचे आहेत आणि शेडमध्ये जास्तीचे पंखे लावायचे आहेत किंवा जमल्यास फॉगर्सही बसवायचे आहेत. फॉगर्स दुपारच्या वेळात ठराविक वेळेमध्ये चालू बंद करायचे आहेत. शेडच्या छताला बाहेरून पांढरा रंग किंवा चुना लावायचा आहे. शेडच्या पत्र्यावर भाताचा पेंडा, ऊसाचा पाचट किंवा गव्हाचं काठ टाकायचं आहे आणि ते ओले करण्यासाठी स्प्रिंकलर बसवायचे किंवा इतर साधनांचा वापर करायचा आहे. त्यामुळे पत्रा गार राहण्यासाठी मदत होते आणि शेडही गार राहतं. यासोबत शेडच्या बाजूच्या जाळीवर बारदान लावायचे आणि दुपारच्या वेळी ते ओले करायचे. शेडच्या जमिनीवर कायम 1 ते 1.5 इंच जाडीचा तुसाचा थर राहील याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि शेडच्या बाबतीत पाहिलं तर मुळातच शेडचं बांधकाम नेहमी उंचीवर करायचंय. सोबत त्याची दिशाही नेहमी पूर्व पश्चिम असली पाहिजे. यामुळे शेडमध्ये नेहमी हवा खेळती राहते. तसंच शेडच्या छताची कडा म्हणजेच पन्हाळी 3 ते 4 फूट बाहेर असावी, जेणेकरून सूर्यप्रकाश आणि पावसाचं पाणी आत येत नाही. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शेडमध्ये अमोनियाचं नियोजन करणंही गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल हे काय, तर कोंबड्यांच्या शीटमधून अमोनिया बाहेर पडतो. ज्यामुळे शेडची वेळच्या वेळी स्वच्छता राखली नाही की अमोनियामुळे शेडचं वातावरण गरम व्हायला लागतं. त्यात उन्हाचा ताण आल्यावर शीट पातळ होते, त्यामुळे तूस खराब होते. त्यामुळे वेळोवेळी तूस बदलणं आणि शेडमध्ये स्वच्छता राखणं फार गरजेचं असतं. या सगळ्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ज्याकडे पशुपालकांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजे उन्हाळ्यात मुळातच शेडमधल्या कोंबड्या 10% कमी करायच्यात, कारण जेवढी गर्दी तेवढा जास्त उकाडा. याशिवाय उन्हाळ्यात कोंबड्यांना लसीकरण करत असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा रात्रीचं करावं आणि दुपारच्या वेळी त्यांना कमी हाताळावं. ही माहिती अकोले येथील पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर अतुल पाटणे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.